मराठी बालकथा शापित राजपुत्र. विजयनगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जपतप केले, पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा राणी दोघे नेहमी उदास असत. एकदा एक जादूगार साधूचा वेश घेऊन आला आणि राजाला म्हणाला, जर तुम्ही मला वचन देत असाल तर मी तुम्हाला 2 मुलगे देईन. राजा म्हणाला, मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन. मग साधू म्हणाला, तुम्हाला 2 मुलगे लवकरच होतील, पण ते 10 वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला ते दिले पाहिजे. राजाने विचार केला की 10 वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला 10 वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले. साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. 10 वर्षे केव्हा निघून गेली ते राजा राणीला कळलेही नाही आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू लागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले, पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची. इकडे राजा राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा राणीने त्याला तू आमच्या बरोबर चल असे म्हटले. मुलाच्या मनात सुद्धा त्यांच्या बरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसऱ्या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगार होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा राणीला म्हणाला, आई बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कोणाला देऊ नका. दुसऱ्या दिवशी राजा राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने 500 सुवर्ण मुद्रा देऊन घोडा खरेदी केला. पण राजा राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडा देखील मिळाला. तो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा राणीकडे गेला आणि त्याला 500 सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्यांनी लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त झाले. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका गारेने झडप घालून तो मासा उचलून नेला.
त्याबरोबर साधू ससाना होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला. तो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळ्यात घालून असायची. साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तऱ्हेतऱ्हेचे डोंबाऱ्याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला तुला काय हवे असे विचारले. साधू म्हणाला, राजा, तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे. राजकन्येने माळ देण्याचे नाकारले. पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले. मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.